नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महामुंबईच्या सुरुवातीलाच आपण पाहूया कुर्ला इथं झालेल्या तरुणीच्या हत्येसंदर्भातली बातमी. कुर्ला इथल्या तरुणीची प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचं आता उघडकीला आलेलं आहे. या तरुणीचे एका 18 वर्षीय मुलाशी प्रेमसंबंध होते. या तरुणीनं मुलाकडे लग्नासाठी सातत्यानं दबाव टाकलेला होता आणि याच रागातून रेहान नावाच्या तरुणानं त्याचा मित्र फैजलसह या तरुणीच्या हत्येचा कट रचला. तिला भेटण्यासाठी कुर्ला इथं बोलावलं गेलं आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचं आता उघडकीला आलेलं आहे. या प्रकरणी आता दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. हे दोन्ही आरोपी 18 ते 20 या वयोगटातले आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. मनोज, या हत्या प्रकरणाचा आता उलगडा होत असल्याचं दिसतंय, काय सांगता येईल त्याबद्दल? अगदी बरोबर आहे अजिंक्य. गेल्या 23 तारखेला ही हत्या झाली होती आणि 25 तारखेच्या मध्यरात्रीनंतर त्या ठिकाणी कुर्ला या परिसरातील राहणारे काही युवक ह्या ज्या इमारती आहेत त्या बंद आहेत, त्या इमारतीवर एक व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून गेले होते. त्या ठिकाणी लिफ्टची जी रूम होती त्या रूममध्ये एका महिलेचा जो मृतदेह आहे तो आढळला होता आणि त्यावरूनच त्यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला यावर कळवलं होतं. पोलीस सुद्धा त्या दिवशी आलेत आणि त्या तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम करण्यासाठी म्हणून त्यांनी राजावाडी रुग्णालयात पाठवलं होतं. पोलिसांसमोर प्रश्न होता, एकतर त्या तरुणीची ओळख पटत नव्हती आणि ही हत्या कोणी केली होती. त्यावर विनोबा भावे पोलिसांनी या संदर्भात 2 ते 3 पथक तयार केले होते आणि गेल्या 3 दिवसापासून या संदर्भात ते आरोपीचा शोध लावत होते आणि शेवटी आज त्यांना एक क्ल्यू मिळाला आणि त्या क्ल्यूनुसारच या पोलिसांनी गोवंडीच्या शिवाजीनगर या ठिकाणावरून 2 युवकांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता रेहानचं या युवतीसोबत प्रेम प्रकरण होतं आणि त्यातूनच ती लग्नाची सुद्धा मागणी करत होती. त्याच नुसार मग त्यांनी लग्नाला नकार दिला होता आणि फार जास्त वाद होत होता. त्यावरून या युवतीला त्यांनी बोलावलं होतं, आपल्या मित्रासोबत बोलावलं होतं आणि तिची हत्या सुद्धा करण्यात आली होती. परंतु यामध्ये ही हत्या झाल्यानंतर त्यांनी या दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला का, त्याचबरोबर नेमकं काय कारण आहे, एक्झॅक्ट जे आरोपी सांगतात तेच कारण आहे का, या सगळ्या गोष्टीचा उलगडा आता विनोबा भावे पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत. बिलकुल मनोज, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. या सगळ्या प्रकाराचा घटनास्थळावरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. पाहूया. कुर्ला पश्चिमेला असलेल्या या इमारतीमध्ये एका युवतीचा बलात्कार करून हत्या झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे. 25 नोव्हेंबरच्या रात्री या ठिकाणी एका युवतीचा मृतदेह लिफ्टच्या एका रूममध्ये असल्याचं आढळलं. काही युवक जे होते ते या ठिकाणी सोशल मीडियावर व्हिडिओ काढण्यासाठी म्हणून या ठिकाणी वरती गेले असता त्यांना ती मृत महिला दिसली. त्यांनी वरिष्ठांना या पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस या ठिकाणी आले आणि तो मृतदेह आहे जो तो ताब्यात घेतला आणि उत्तर तपासणीसाठी म्हणून राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. ह्या ज्या इमारती आहेत या इमारतीमध्ये कोणीही राहत नाहीये, त्यामुळे सगळ्या ह्या इमारतीचे घरं जे आहेत ते सुनसान आहेत आणि पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा येऊन गेलेले आहेत, त्यांनी सुद्धा पाहणी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता यानंतर आपण बातमी पाहूया कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट संदर्भातली. ओमिक्रॉन व्हेरिएंटनं दक्षिण आफ्रिकेसह युरोपमध्ये हाहाकार उडवून दिलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून आता प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला सुरुवात झालेली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इक्बाल सिंग चहल यांनी प्रशासनाला या संदर्भात काही सूचना केलेल्या आहेत. विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरण करणं आता सक्तीचं असणार आहे. सोबतच त्यांना होम क्वारंटाईन केलं जाणार नसल्याचंही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दुर्दैवानं असा रुग्ण जर आढळून आला तर त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रामध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येतील. तसंच घातक व्हेरिएंटचा एकही रुग्ण जर एखाद्या इमारतीत आढळला तर संपूर्ण इमारत सील करण्यात यावी अशा सूचना सुद्धा आयुक्तांनी केलेल्या आहेत. दरम्यान कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे मुंबईची चिंता वाढणार असल्याची भीती व्यक्त होतीये. दक्षिण आफ्रिकेतनं येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा पालिकेचा विचार असल्याचं मत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी नोंदवलेलं होतं. पाहूया ते नेमकं काय म्हणाले ते. भारतीय जे परदेशामध्ये आहेत क्रिसमसच्या सुट्ट्यामध्ये ते मुंबईमध्ये किंवा इतर भागामध्ये येऊ शकतील
ते इथं आल्यानंतर सुद्धा त्यांची कशा प्रकारे तपासणी करावी त्याच्यावर देखील आम्ही चर्चा केलेली आहे. विमानतळावर उतरल्यानंतर त्यांची RT-PCR चाचणी करणं असो किंवा वॅक्सिनेशन जर केलं नसेल तर त्यांना वॅक्सिनेशन करण्यासाठी मोटिवेट करणं असो आणि होम आयसोलेशनमध्ये त्यांना ठेवण्यासाठी माझ्या सूचना असो त्या आम्ही यापूर्वीच निर्गमित केलेल्या आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे. परंतु हे जरी असलं तरी काही राष्ट्रामध्ये तिसरी लाट म्हणा किंवा चौथी लाट म्हणा किंवा काही ठिकाणी 5वी लाटसुद्धा आपण उल्लेख करतो आहे किंवा आपण ऐकतो आहे. तर त्या ठिकाणी जिनोम सिक्वेन्सिंग झालं असेल तर नेमका कोणता व्हेरियंट त्या भागामध्ये आहेत याचा देखील माहिती घेण्यासाठी आम्ही टास्क फोर्सला विनंती केलेली आहे. जेणेकरून तो जर व्हेरियंट मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा इतरत्र जर आला तर त्याच्या नेमक्या कुठला उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील, ट्रीटमेंट कशी असेल, मॅनेजमेंट कसं असेल किंवा जे लस घेतलेली आहे तर त्याची परिणामकारता किती असेल याचा देखील आम्ही अभ्यास करण्यासाठी आणि त्यानुसार सूचना देण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत नेमकं काय म्हणाले आहेत ते देखील पाहूया. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे मुंबईमध्ये चिंता नक्की वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा पालिकेचा नक्की विचार आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे विमानसेवा नक्कीच बंद होणार नाही आहे, कारण ते पालिकेने नाकारलेलं आहे. परदेशांमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करावीच लागणार आहे आणि पालिकेने त्याच्यावरती ऑलरेडी भर दिलेला आहे. आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या अनेक लोकांना ह्या सगळ्याला सामोरं जावं लागणार आहे आणि ती शक्यता बघता परदेशातून नाताळसाठी येणाऱ्या लोकांची शक्यता बघता आपल्याला जिनोम सिक्वेन्सिंग हे जे टेस्टिंग आहे ती करावी लागणार आहे. पुढची बातमी बघूया. दत्तक प्रक्रिया पूर्ण न करता नवजात बाळाची परस्पर खरेदी विक्री केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये उघडकीला आलेली आहे. या प्रकरणी बाळाची आई प्रिया अहिरे, वडील संतोष अहिरे यांच्यासह डॉक्टर केतन सोनी यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. डॉक्टर सोनी यांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. महिन्याभरात ही अशा प्रकारची दुसरी घटना उघडकीला आल्यानं कल्याण डोंबिवलीत नवजात शिशूंची परस्पर खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहेत का आणि याकडे पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय का असेही सवाल आता उपस्थित होत आहेत. केतन सोनी यांच्या विरोधात सुद्धा आणि जे पॅरेंट्स आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा केतन सोनी यांच्याकडून आम्हाला कळलं होतं की बाळ इथे त्याची संस्था आहे नंददीप फाउंडेशन कल्याणला पार नाक्याला, तिथे ते मुलांना ठेवलेलं होतं. त्यानुसार आम्ही दुसऱ्या दिवशी इथे संस्थेमध्ये आलो. संस्थेची तपासणी केली असता आम्हाला आढळून आले सुरुवातीला फक्त 28च मुलं होते, पण पूर्ण तपासणी अंती आम्हाला एका खोलीमध्ये त्यांनी 38 मुलांना डांबून ठेवलं होतं. संस्थेच्या बिल्डिंगपासून लांब होती ती बिल्डिंग. शेवटी आमच्याकडे आता 71 मुलांचा आम्ही शोध घेतला आणि 71 मुलंही आता शासनाच्या बालगृहामध्ये आम्ही बालकल्याण समितीच्या आदेशाने हजर केली आहेत, तिथे ठेवलेली आहेत. धचा मा झाल्यानं ठाण्यात एका कार मालकाला नाहक भुर्दंड सहन करावा लागलाय. एका टँकर चालकानं चुकीच्या पद्धतीनं नंबर लिहिल्यानं त्याचा नाहक त्रास ठाण्यातल्या नागरिकाला बसलाय. नेमका हा सगळा प्रकार काय आहे पाहूया. चूक एकाची, दंड दुसऱ्याला. धचा मा झाल्यामुळं नाहक भुर्दंड. ठाण्यातील कार चालकाला नाहक मनस्ताप. ठाण्यात राहणारे हे आहेत उमाशंकर परदेशी. त्यांच्याकडे एक कार असून तिचा क्रमांक MH04 JV 6844 असा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर वाहतुकीचे नियम तोडल्याबद्दल दंड ठोठावण्यात आल्याचा मेसेज आला, मात्र त्यांची गाडी त्या ठिकाणी गेलीच नव्हती. त्याचप्रमाणे कारवाई करताना वाहतूक पोलिसांनी जो फोटो काढला होता त्या फोटोतली गाडी परदेशींची कार नव्हे तर त्यांच्याशी संबंधित नसलेला वेगळाच टँकर होता. हा फोटो मला जर चलन येतं, चलनवरती आपल्याला फोटो बघायची सोय असते. तर फोटोवरती मी क्लिक केला PDF वर, तेव्हा मला हा फोटो दिसला. हा फोटो दिसल्यावरती मी झूम करून बघितलं तर मला असं वाटतं की तो मध्ये जो JV आहे तो कदाचित U आहे, पण पेंटरने V केल्यामुळे RTOच्या कॅमेऱ्याने तो V समजला आणि त्याचं चलन मला आलं, कारण माझा हा V आहे.
भविष्यात त्या टँकर चालकाकडून काही गुन्हा घडला तर त्याचा फटका आपल्याला बसू शकतो हे लक्षात आल्यानंतर उमाशंकर यांनी तात्काळ ठाणे वाहतूक पोलिसांचं कार्यालय गाठलं। ठाणे पोलिसांनी अधिक खोलात तपास सुरू केला असता फक्त एका अक्षरामुळे हा घोळ झाल्याचं उघड झालंय। नियम तोडलेल्या टँकरचा नंबर 04JV6844 नसून MH04JU6844 असा होता। मात्र टँकरवर तो नंबर लिहिताना यूच्या ऐवजी व्ही दिसेल अशा स्वरूपात लिहिण्यात आला आणि हा घोळ झाला। पुढची प्रक्रिया काय त्यांनी सुरू केलेली आहे? मी आज वाहतूक कार्यालयात गेलो वंदनाकडे, त्यांनी माझी कंप्लेंट बघितली, त्याच्यासोबत माझा एक दंड होता तो मी भरला। मी म्हणलं माझा असेल ते मी भरणार, पण तो जो टँकरचा आहे तर ते म्हणाले आम्ही तुम्हाला एक कंप्लेंट करतो। तर त्यांनी मला एक 10-12 डिजिटचा एक नंबर दिला आहे आणि सांगितलं जर 10 दिवसात सॉल्व्ह नाही झाला तर आमच्याकडे या, आम्ही प्रोसेसमध्ये टाकला आहे नंबर, तर तो तुम्ही भरू नका असं त्यांनी प्रॉमिस केले मला। एकतर मुद्दाम असे समान नंबर तयार केले जातात किंवा एखादा गुन्हा करण्यास जाणीवपूर्वक गाड्यांचे नंबर बदलले जातात किंवा गाड्यांचे नंबर चुकीचे लिहिले जातात। अशी वेगवेगळी कारणं उमाशंकर यांना पोलिसांकडून सांगण्यात आली। त्यामुळे सर्वसामान्यांना नाहक मनस्ताप भोगावा लागू नये यासाठी असे प्रकार करणाऱ्यांवर वेळीच कारवाईची गरज आहे। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। मुंबई अहमदाबाद महामार्ग लवकरच मोकळा श्वास घेण्याची शक्यता आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर असलेल्या नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश खासदार राजेंद्र गावित यांनी दिलेले आहेत। पावसाळ्याच्या सुमारास महामार्ग पाण्याखाली जातो। या पार्श्वभूमीवर वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांसमवेत या महामार्गाच्या पाहणीसाठी आलेले होते। दरम्यान घोडबंदर ते वसईला जोडणाऱ्या नव्या पुलाचं काम येत्या सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार असल्याचं खासदार गावित यांनी सांगितलं। ठाण्यातल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे। या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सुधारित नियमावलींना मंजुरी दिल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। या सुधारित नियमावलीमुळे पुनर्विकासासाठी अधिक FSI उपलब्ध होणार असून अनेक किचकट नियमांमध्ये सुटसुटीतपणा आणण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। यामुळे इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। एकनाथ शिंदे यांच्या हस्ते युनिफाईड DCPR बाबत मार्गदर्शक पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं, त्यावेळेला ते बोलत होते। महामुंबईमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। सरकारची कामगिरीच काय आहे की आपण त्याबाबत बोललं पाहिजे असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तसंच कामगिरी असेल तरच त्याचं मूल्यमापन करायला सांगितलं पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला। आजही भाजप राज्यातला नंबर 1चा पक्ष आहे ही समाधानाची बाब असल्याचं फडणवीस म्हणाले। पहिलं तर असं आहे की नेमकी सरकारची कामगिरीच काय आहे की ज्याच्यावर मी बोलू। जिथे कामगिरी असते तिथे मूल्यमापन केलं जातं। कामगिरीच नाही सरकारची, त्यामुळे मूल्यमापन करण्याचा कुठला प्रश्नच उठत नाही। जो काही सर्वे तुम्ही सांगता तो मी बघितलेला नाही, पण जे काही तुम्ही सांगताय मला या गोष्टीचा आनंद आहे की आजही राज्यातला नंबर 1चा पक्ष हा भारतीय जनता पक्षच आहे। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। तसंच त्यांनी शिवसृष्टीचं स्वप्न पाहिलं, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही मदत करू। सर्वच शिवप्रेमींनी त्यासाठी मदत करण्याची गरज आहे असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। अतिशय उत्तम अशा प्रकारची शिवसृष्टी तयार झाली पाहिजे, ते त्यांनी हाती घेतलेलं काम हे अपूर्ण आहे। हे कोणा एका व्यक्तीचं काम नाही आहे, याच्याकरता संपूर्ण समाजाला उभं राहावं लागेल। आम्हीही लोक आपल्या परीनं ही शिवसृष्टी पूर्ण करण्याकरता जी काही आमच्या परीनं मदत करता येईल ती निश्चितपणे करू। पण मला असं वाटतं की तमाम शिवप्रेमींचं हे स्वप्न आहे आणि ही जबाबदारी देखील आहे की एक जागतिक दर्जाची शिवसृष्टी ही तयार झाली पाहिजे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह महामुंबईमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत। नमस्कार, मी विशाल परदेशी।
न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. एस टी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही मिटला नाहीये. एस टी कामगार मुंबईतील आझाद मैदानावरती ठाण मांडून बसलेले आहेत. या चिघळलेल्या संपामुळे आजवरच्या अनेक संपांच्या आठवणी ताज्या होतात. देशातील सर्वाधिक काळ चाललेला संप म्हणून मुंबईतील गिरणी कामगारांचा संप ओळखला जातो. 80च्या दशकातील या संपामुळं लाखो गिरणी कामगार देशोधडीला लागले. तो संप का चिघळला होता? कामगारांच्या काय मागण्या होत्या? सरकारने मध्यस्थी करूनही संप का मिटला नाही? गिरणी कामगारांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत संपानं संपवलं या खास शोमध्ये. मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपाला जवळपास 40 वर्ष होत आली आहेत. मात्र त्या संपाच्या वेदना कामगारांच्या मनावर कायमस्वरूपी कोरल्या गेल्यात. संपामुळं केवळ गिरणी कामगारांचं नाही तर त्यांच्या पुढच्या पिढीलाही ते सोसावं लागलंय. आमचं आयुष्य सगळं उद्ध्वस्त झालं. नोकऱ्या चालू नोकऱ्या गेल्या असं आम्हाला स्वप्नात सुद्धा नव्हतं. म्हणजे आमची एवढी मोठी नुकसान झाली. संप नसलेलं परवडलं, कारण संपामध्ये अनेक सहकारी आमचे संपले. तो प्रसंग फार भयंकर होता. त्या प्रसंगामध्ये जे आम्ही दिवस काढले ते परत आमच्या कोणाच्याही नशिबात येऊ नये. आयुष्य संपूर्ण म्हणजे फार खड्ड्यातच पडलं म्हणावं लागेल. ही व्यथा आहे 4 दशकांपूर्वीच्या मुंबईतील ऐतिहासिक मिल कामगारांच्या संपाची. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील रहिवाशी असलेल्या कारभारी आवटी यांच्या कुटुंबाची 1982च्या संपानं पुरती वाताहत केली. तो संप तुटेपर्यंत ताणला गेला आणि आवटी यांचं आयुष्य जणू एका वादळात सापडलं. खरं तर संप होईल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. आम्ही घरून कामावर जाण्यासाठी निघालो. गेटवर संप होणारे कुठल्या प्रकारचे पोस्टर लावले, गाड्या फिरल्या, संप होणारे जाऊ नका कामावर अशा कुठल्या प्रकारचा आवाज, कुठल्या जाहिराती अजिबात आल्या नाही. नेहमीप्रमाणे आम्ही कामावर जातो. आमच्या कुठल्या मागण्या नव्हत्या, काही संपावर आम्ही जाणार अशा कुठल्या प्रकारच्या मागण्या गिरणी कामगारांच्या नव्हत्या. आज संप होणारे आमच्या स्वप्नात सुद्धा नाही. आयतोळ्यात गेटवर गेलो तर पोलीस खातं आणि दत्ता सामंतच्या युनियनची माणसं उभी, चला घरी जावा, घरी जावा, घरी जावा, कामावर जायचं नाही, घरी जावा, घरी जावा. आम्ही चाट झालो. घरी जावं म्हणजे आम्हाला माहिती नाही. आम्हाला नाविलाजांनी घरी जावं लागलं. 1982 आमच्या 28 जानेवारी 1982 संप झाला. तो संप आठवला की विठ्ठल ताम्हणकर यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. कारण त्या संपात गिरणी कामगार अक्षरशः भरडला गेला होता. इकडे आड तिकडे विहीर अशी संपकरी कामगारांची अवस्था झाली होती. ते आठवण झाली तरी आता हे वाटतं की संप नसलेलं परवडलं, कारण संपामध्ये अनेक सहकारी आमचे संपले. ते बिचारे गावी गेले. नंतर गावी गेले तरी परत येण्याचे वांदे झाले. काही लोकांकडे गाडी भाडा नव्हता आणि काही लोकांची तर अशी परिस्थिती झाली की मॅनेजमेंटने कामावर घेतलं नाही. मी दोन्ही बाजून असं झालं की एकदम जसा उसाचा जो बोलतात ना पण रस काढताना पिंजला तो तसा तो कामगार पिंजला गेला. दिवसामागून दिवस जात होता पण संप काही संपायचं नाव घेत नव्हतं. कामगार आणि गिरणी मालक कुणीही एक पाऊल मागे घ्यायला तयार नव्हतं. गिरणी कामगारांनी संप केला आणि गिरणी कामगार उद्ध्वस्त झाले असं आपण अनेक वेळेला ऐकतो. एखादा आंदोलन किंवा एखादा संप जेव्हा उभा राहतो तेव्हा आपसूक काही जण म्हणतात की तुमचा गिरणी कामगार होऊ देऊ नका. खरं तर गिरणी कामगारांनी 1982 साली संप केला आणि गिरणी कामगारांना याची मोठी किंमत चुकवावी लागली. खरं तर गिरणी कामगारांनी हा संप कित्येक वर्ष चालवला. मात्र ह्या संपामध्ये गिरणी कामगारांच्या कुटुंबाची फरफट मोठ्या प्रमाणात झाली. कामगार संपावर गेल्यामुळं गिरणी मालकांनी पगार देणं बंद केलं होतं. त्यामुळं कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न संपकरी विजय देवलक यांच्यासमोर उभा ठाकला होता. अशातच कुणी त्यांना कामावर ठेवायलाही तयार नव्हतं.
त्यामुळे देवलक यांची चहूबाजूनं कोंडी झाली होती. आम्हाला पगार बिगार सगळं बंद झालं होतं आम्हाला. त्यामुळे आम्हाला कुठेही आम्ही काय कुठलं काही कारागीर नव्हतं. आम्ही मिलमधले होते म्हणून आम्हाला कोण जास्ती करून कोण दुसरीकडे काम देत नव्हतं आम्हाला. त्यामुळे जे काय मिळेल ते काम, जे काय असं नाही की लाज आम्ही करून माझ्या कुटुंबाचा मी उदरनिर्वाह करत होतो. 10-15 दिवसात संप संपेल अशी कारभारी आवटी यांना आशा होती, पण घडलं काही वेगळंच. गिरणी कामगारांचा संप चिघळत गेला. त्यामुळे पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. हाताला काम नसल्यामुळं कारभारी यांना गावाकडे परतावं लागलं होतं. मला आशा होती 8 दिवस संप होईल, 10 दिवस संप होईल, महिनाभर होईल, 2 महिने, किती दिवस संप होईल अशी आम्हाला कल्पना नाही. आता मुंबईमध्ये राहून कसं राहणार? आज पोट्ट भरलं पाहिजे आपलं. मग नाविलाजाने आम्ही गावाला जायची वेळ आली. मग गावाला गेलो. माझा मुलगा तिथं शेती, आमची शेती थोडी आहे, त्या शेतीमध्ये आम्ही मोलमजुरी करून कोण लोकांना श्रीमंत शेतकरी त्यांच्याकडे जाऊन कामं केल्यानंतर आम्ही आमचा रोजगार कशासाठी पोट भरण्यापुरतं आम्ही त्याचं साधन केलं काही दिवस. आवटी गावी परतले, पण विठ्ठल तामणकर यांच्यासमोर मुंबईत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी अगरबत्ती विकून कुटुंबाचं पोट भरलं. तर त्यांच्या पत्नीनं साडी विक्री आणि खासगी क्लासेस घेऊन संसाराला हातभार लावला. पण गावी गेल्यानंतर माणसांचं मी कुणाचं भेटणं पण दोरापासून झालं. मी तर त्यावेळेला काय छोटा मोठा अगरबत्तीचा धंदा करायचो. पिशवीमध्ये अगरबत्तीच्या पुढे टाकून वगैरे व्यवसाय केला. म्हणजे साथ म्हणजे काय आपली पत्नीची, ती पण घरीच होती. आणि रस्त्याने फिरताना म्हणजे काही कामावर जायचं तर भीती ती होती. दहशतीचं वातावरण नक्कीच होतं. मी घर चालवलं म्हणजे कसं काय, मला लहान मुलांना मी घरी शिकवायचे. 13-14 वर्ष मी घरोघरी जाऊन साड्यांचा बिझनेस केला आणि गुरुजी क्लासला मी संस्कृत विषय शिकवला. संपामुळे विजय देवलक यांच्या कुटुंबाचं सगळं आर्थिक गणित बिघडलं होतं. मुलं चांगल्या शाळेत शिक्षण घेत होते. त्यांच्या शाळेचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न देवलक दाम्पत्यासमोर होता. संपाचा धसका त्यांच्या लहान मुलांनीही घेतला होता. मुलं बी चांगल्या शाळेमध्ये होती. त्यामुळे मुलांचं कुठलंही हे करून चालणार नव्हतं. म्हणून मी रोजंदारीने कुठे नोकरी करून मी काही माझा उदरनिर्वाह. कुठे काम केलात? कशा पद्धतीचं काम केलं? रोजंदार म्हणजे धंद्यावर कोणाचं काही बारीक सारीक काम असेल ते त्याचं करून मी सगळ्या गोष्टी उदरनिर्वाह आम्ही करत होतो एकमेकाचा. म्हणजे असं घरात जे असेल काही म्हणजे त्यांना तुम्हाला हेच नाही आहे म्हणायचे, हट्ट करायचे, पण त्यांना सांगणार कसं तुझ्या पप्पांचं हे केलं आहे. तर तो तर आजारीच पडलेला माझा मुलगा. त्याने हॉस्पिटलच दाखवलं होतं आम्हाला. आणि तिथून तो म्हणजे आजारी व्हायला लागला की आम्हाला 1 तारीख आली की भीती वाटायची की हा काय करेल. 1982च्या त्या संपानं गिरणी कामगारांचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याची या कामगारांची भावना आहे. कारभारी आवटी यांना भाजीपाला विकून संसाराचा गाडा हाकावा लागला होता. आमचं आयुष्य सगळं उद्ध्वस्त झालं. नोकऱ्या गेल्या असं आम्हाला स्वप्नात सुद्धा नव्हतं. म्हणजे आमची एवढी मोठी नुकसान झाली तेव्हा ते दुःख आता पाहत नाही त्या काळचं. अशी परिस्थिती तेव्हा ते असं ज्या कामगारांना खोल्या आहेत ते राहिले इथं खेळा बाजारात जायचं, भाजी घ्यायचे, रस्त्यावर मांडून त्याची विकायची, कसं ते पोटापुरते पैसे कमायचे, असे काही व्यवसाय चालू केल्या. सर्वाधिक काळ चाललेला संप म्हणून मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपाची नोंद झाली असली तरी त्यामध्ये भरडल्या गेलेल्या कामगारांसाठी तो एखाद्या दुर्धर आजारासारखा ठरला. मनात एक विचार येते की परत संप. मी जसं आपण एखादा बोलतो ना की आजारात आपण कॅन्सर झालं की घाबरतो, तसा संपाचा प्रकार झाला गिरणी कामगारांच्या. तो ऐतिहासिक संप आमचा असा आला की अजूनही तो संप मागे झालेला अधिकृत झालेला नाही. त्याला कुठेतरी कुठल्याही नेतृत्वाने संप जर केला तर निदान कुठे थांबायचे बघायला पण. आयुष्य संपूर्ण म्हणजे पार खड्ड्यातच पडलो म्हणावं लागेल. नावीलाज आहे. कुठल्या आमच्या मागण्या नव्हत्या गिरणी कामगाराच्या, कुठल्याच हीच नाही मिळणार, आमचीच मिळणार. अख्ख्या मुंबईत जेवढ्या गिरणी होत्या कोणाची मागणी नव्हती. आपण संपात जाऊन पगारवाढ करू, भानगडी करू, काही नाही. अकस्मात आकाश कोसळला आमच्या अंगावर. संपाच्या काळातील दिवस आठवले की आजही विजय देवलक यांच्या अंगावर काटा येतो. तो प्रसंग फार भयंकर होता. त्या प्रसंगामध्ये जे आम्ही दिवस काढले ते परत आमच्या कोणाच्याही बिन नशिबात येऊ नये अशी माझी इच्छा आहे. कारण ते भयंकर महाभयंकर दिवस. एक दिवस जो निघेल मग दुसरा दिवस कसा काढायचा ते त्याच्या आठवणीने रातभर आम्हाला झोप बी नाही लागायची. असे म्हणजे आम्ही कडक याच्यामध्ये दिवस काढले.
सध्या राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर कारभारी आवटी यांनी संपकऱ्यांना हा वडिलकीचा सल्ला दिला. तर एसटी कामगारांना माझी विनंती आहे का आपण जास्तीत ताणू नका. लई एखादा रबर ताणला तर तुटू शकतो. तसं गिरणी कामगार जर एसटी खातं जर बंद जर पडलं तर मग काय करणार. एसटी खातं जर बंद केलं सरकारने किंवा युनियनने बंद केलं एसटी बंद, इथून पुढे काय करायचं नाही म्हणजे मग काय करणार आपण. काय एसटी कामगारांनी कुठं जायचं. मग त्याचे गिरणी कामगारांच्या संपाच्या ज्या कामगारांचा हाल झालं ना ते मी आता बोलून दाखवलं. त्या प्रकारचे जे हाल तुमचे होऊ शकतात. संपाने केवळ गिरणी कामगारांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय असं नाही, तर त्यांच्या पुढच्या पिढीलाही त्या संपाची झळ सहन करावी लागली होती. न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.